श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5 श्रीराम। तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला तो घरी गोनी वरिला शांती जगी। एरू कर्मबंदे किरीटी अभिलाषाची गाठी कळसला खुंटी फळ भोगाचा। जैसा फळाची हावे तैसे कर्म करिये आघवे। मगन किजीची येणे भावे उपोक्षितो तो जयाकडे वासू तेउती सुखाची सृष्टी होय। तो म्हणे तेथे राहे महाबोधू। नवद्वारे देही तो अस तुची परी नाही। करी तुची न करी काही फलत्यागी। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु आपल्या हृदय कमलावर स्थित अशा जगद्गुरु माऊलींच्या पुण्य पावन चरण कमलांना नमन करते आणि आपल्या पीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांच्याही चरण कमलांना नमन करते। भाविक हो, आपण मागच्या संतसंगामध्ये माऊलींच्या मुखातून कर्मसन्यास योग आणि कर्मयोग यावर सुंदरसं विवेचन ऐकलेलं आहे। श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, की जो योगी पुरुष आहे तो योगी पुरुष हा त्याची कर्मे काया वाचा मन आणि इंद्रियाने करत असतो, पण तो त्या कर्माचा कर्मफलाचा ह्या सर्वसंग परित्याग करतो आणि केवळ आत्मशुद्धीच करत असतो। इथे ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की जसं कमलपत्र आहे ते पाण्यामध्ये आहे आणि पाण्यामध्ये असून देखील पाण्याचा एकही थेंब त्याच्या अंगाला स्पर्शू देत नाही, लागू देत नाही, त्याचप्रमाणे योगी पुरुष हा या कर्म करत असून देखील परमेश्वराच्या नामसंकीर्तनात तल्लीन राहतो आणि त्याचे केलेल्या कर्माचे फळ हे श्रेय हे त्याच्या परमेश्वरालाच देतो आणि इथेच तो नैष्ठिकी प्राप्तीला शांतीला तो प्राप्त होतो। ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात युक्त कर्म फलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकम् अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते। जो व्यक्ती कर्माच्या फलाची अपेक्षा ठेवत नाही तर तो
आपले कर्मफल आपले कर्म ही परमेश्वराला अर्पण करतो आणि तो नैष्टिकी प्राप्तीला म्हणजेच मोक्ष प्राप्तीला तो प्राप्त होत असतो. तर या ठिकाणी मला संत सखुबाईंचा जीवनातील प्रसंग सांगावासा वाटेल. ज्या वेळेला संत सखुबाई ह्या वारीसाठी पंढरपूरला जात असतात वारकऱ्यांच्या सोबत, पंढरपूर जवळ येतं आणि पंढरपूर जवळ आल्यानंतर तिथे वारकऱ्यामध्ये चर्चा चालते की आता विठ्ठलाला काय मागायचं. प्रत्येक वारकरी म्हणतात त्यांच्या प्रपंचातील अडीअडचणी, मी हे मागणार विठ्ठलाला, मी ते मागणार, असं ते म्हणतात. पण संत सखुबाईला जेव्हा विचारलं जातं की सखुबाई तुम्ही काय मागणार परमेश्वराला, विठ्ठलाकडे काय मागणार, सखुबाई म्हणतात, मनातल्या मनातच म्हणतात त्या, मी फक्त त्यालाच मागेन, म्हणजे मला तो फक्त विठ्ठलच हवा आहे. इथे भाविक हो, तुम्ही गैरअर्थ घ्यायला नकोय. विठ्ठलच हवा आहे म्हणजेच त्यांच्या मनामध्ये त्यांच्या हृदयामध्ये विठ्ठल म्हणजे तो प्रत्यक्ष परमेश्वर, तोच त्याचीच ते मागणी करत आहेत संत सखुबाई. तर या ठिकाणी जो व्यक्ती हा परमेश्वराच्या नामसंकीर्तनात तल्लीन असतो तोच व्यक्ती हा त्याला केलेल्या कर्माचा मोबदला हा नकोच असतो. त्याला फक्त तोच सच्चिदानंद स्वरूप चितघन चितस्वरूप हा तोच हवा असतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत सांगायचं असेल तर जो परमेश्वराच्या स्वरूपामध्ये तल्लीन असतो, नामसंकीर्तनात तल्लीन असतो, त्यालाच नैष्टिकी शांती म्हणजेच मोक्ष प्राप्त होतो. आपले गुरुमाऊली देखील परमेश्वराला हेच मागतात. संसारातील काही अडीअडचणी मागत नाहीत, तर प्रत्यक्ष वैकुंठसुद्धा नको, चार मुक्तीसुद्धा नको, तर परमेश्वरा फक्त मला तुझं नाम हे सदा सर्व काळ माझ्या मुखामध्ये राहावं आणि तूच मला हवास, हेच मागणं मागतात. आणि याचं अनुकरण मला वाटतं आपणही करावं, त्यांच्या भक्त शिष्यांनी करावं. आपणही आपल्या गुरुमाऊलींना हेच मागावं. संसारातील अडीअडचणी मागण्यापेक्षा त्यांना मागावं की गुरुमाऊली तुझं नाम माझ्या मुखामध्ये सदा सर्व काळ येऊ दे आणि तूच मला हवास. याच्या पुढे जाऊन ज्ञानेश्वर माऊली असंही म्हणतात, एरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाची या गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या. जो व्यक्ती कर्म करत असताना फळाची अपेक्षा ठेवतो तो या संसाराच्या भवसागरात गटांगळ्याच खात असतो. आणि म्हणूनच आम्हाला माहीत आहे की राजा भरत एवढा ज्ञानी एवढा तपी होता, तरी देखील मरताना त्याचे लक्ष त्याचे चित्त हे हरणाच्या पाडसामध्ये लागते आणि शेवटी तो मोक्षप्राप्तीचा अधिकारी असताना सुद्धा त्याला मोक्ष प्राप्त न होता हरणाचा जन्म मिळतो. एकंदरच काय की जीव हा कर्म करताना जर फळाची अपेक्षा करत गेला, त्यामध्ये वासना ठेवली, तर जन्म मरणाचे फेरे त्याला चुकत नाहीत. एकंदरीतच काय पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरशयनम. श्रीकृष्ण भगवान पुढे अर्जुनाला म्हणतात, सर्व कर्माणी मनसा सर्व कर्माणी मनसा संन्यासास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. की हे अर्जुना, योगी पुरुष जो आहे, कर्मयोगी जो आहे, तो काय करतो, त्याचे सगळे कर्म हे प्रत्यक्ष परमेश्वराला अर्पण करतो. तो मनाने संन्यस्त राहतो. मग तो कर्म करत नाही का, तर तो कर्म करतो, पण तो त्याचे श्रेय हे परमेश्वराला देतो. इथे मला बाबा आमटेचं उदाहरण द्यावं वाटेल. बाबा आमटे कुष्ठरोग्यांच्या जीवनामध्ये त्यांनी नंदनवन फुलवलं. ते त्यांच्या कवितेतून म्हणतात, माणूस माझे नाव मी कोणासाठी झटणार, तर माणसासाठीच झटणार. आणि आपले गुरुमाऊली सुद्धा ते जे कर्म करतात, हे कर्मयोगी हे कर्म करतात ते फक्त जगाच्या कल्याणासाठी, राष्ट्रहितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी. आणि आपले गुरुमाऊली सुद्धा त्यांचंही उदाहरण द्यायचं असेल, समर्थ काडसिद्धेश्वर रुग्णालय, समर्थ काडसिद्धेश्वर भोजनालय, असे अनेक उदाहरणं आहेत. अपघातग्रस्तासाठी हायवेवर ॲम्ब्युलन्स सेवा, असे अनेक उदाहरणं देता येतील. एकंदरीतच ते
या नवद्वाराच्या नगरामध्ये राहून, नवद्वाराचं नगर म्हणजेच आपला मानवरूपी शरीर, या नवद्वाराच्या नगरामध्ये राहूनही आत्मानंदामध्ये तल्लीन आहेत. आणि तसंच आपणही जगलं पाहिजे. यामध्ये की याच्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव तो निर्व्यापारू रचितो रची विस्तारू त्रिभुवनाचा. तोच म्हणजे हा सर्वेश्वर, तोच परमेश्वर. तो काय करतो की ही सृष्टी तयार करतो, लालन पालन करतो, चालवतो, पण यामध्ये तो उदास वृत्तीने राहतो. तो कारण तो ज्याच्या कर्माची फळे ज्याच्या त्याला देत असतो. माणूस यामध्ये मला महाभारतातील ज्याच्या त्याच्या कर्माची फळे तो कधीच देत नाही. तो न्यूट्रल पोझिशनमध्ये असतो. गाडीला गेअर असतात बघा, वेगळे गेअर वेगवेगळं काम करत असतात. आणि एक न्यूट्रल गाडी केली की ती पुढेही जात नाही आणि मागेही जात नाही. भगवंत बिलकुल तसाच आहे. ज्याला आपण परमात्मा म्हणतो तो बिलकुल तसाच आहे. त्याला मायेमुळे सगळं त्याच्यावर लांछन येतं. मायेमुळे त्याच्यावर सगळे लादले जातात गोष्टी. मायेमुळे त्याच्याकडे उंगली निर्देश होतो. आपल्या शरीरामध्ये असणारा जो आत्माचं पण तसंच आहे. आपली जी इंद्रिय आहेत ती गडबड करतात. आपले इंद्रिय वेगळ्या प्रकारच्या भानगडी निर्माण करून ठेवतात आणि निस्तारावं त्याला लागतं. तर देव असा आहे की तो कशातही नसतो. त्याचं फक्त अस्तित्व असतं आणि त्याच्या अस्तित्वामुळे हे सगळं चाललेलं असतं. आपल्याला इथे ज्ञानेश्वर माऊलींना किंवा भगवान कृष्णाला हेच सांगायचं आहे की तुम्हाला जो देह मिळालेला आहे, 9 द्वारांचं जे नगर मिळालेलं आहे, त्या नगरामध्ये तुम्ही राहता, तर त्याचा पूर्णपणे उपयोग करून निर्लेप जगायला शिका. मग तुमच्या बोलण्याला, तुमच्या चालण्याला, तुमच्या वागण्याला, तुमच्या राहण्याला, म्हणजेच तुमच्या वास्तव्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा येईल, वेगळ्या प्रकारचं तेज येईल, वेगळ्या प्रकारची ताकद येईल. आम्ही जिथे जातो तिथे एक चैतन्य जाणवतं तुम्हाला. तर तुम्ही म्हणाले सद्गुरूंचं लक्षण आहे. सद्गुरूंच्या लक्षणाचं आणि त्या चैतन्याचा काही संबंध नाही. आमच्या बोलण्याला, आमच्या चालण्याला, आमच्या वागण्याला एक वेगळ्या प्रकारची जी उंची आहे ती कशामुळे आहे? तर आम्ही अकर्तेपणानं हे कार्य करतो. आम्ही म्हणजे कोण? आमच्या शरीरामध्ये. आता ते बोलल्याशिवाय, व्यक्त होत झाल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही म्हणून आम्ही फक्त त्याचा शब्द प्रयोग करतो आहे. तर हे जे शरीर आहे ते कार्य करतं. आतमध्ये जो आहे तो त्याचं कधी श्रेय घेत नाही. आणि ते श्रेय घेत नसल्यामुळे त्याचं जे क्रेडिट तयार होतं ते शरीर आपोआप उपटतं. प्रतिष्ठेच्या नावानं, सन्मानाच्या नावानं. तसं तुम्ही काय केलं पाहिजे, सांसारिक लोकांनी काय केलं पाहिजे, प्रापंचिक लोकांनी काय केलं पाहिजे, मी पण तुमच्यातलंच आहे, लक्षात घ्या. संसारिक, बिलकुल संसारिक. भगवान कृष्ण 16,108 बायका, केवढा मोठा संसार. एक दिवशी श्रावण महिन्यामध्ये दुर्वास ऋषी यमुनेच्या पल्ल्याड आले होते, पलीकडच्या बाजूला आले होते. आणि त्यांना भोजन घेऊन जायचं होतं सगळ्या गवळणींना, गोकुळातल्या. त्यांनी भाकऱ्या वगैरे भाजल्या आणि ते भोजन घेतलं आणि निघालं. यमुनेच्या काठावर आलं. यमुनेच्या काठावर आल्यानंतर यमुना ही दुथडी भरून वाहत होती. ह्या सगळ्यांना जायला मार्ग होईना. काय करावं विवंचनेत असताना नारद मुनी प्रकट झाले. आणि नारद मुनी म्हणाले की विचार कसला करता? दुर्वास ऋषी तिकडे आलेत आणि विचार कसला करता? सगळ्या गवळणीने नमस्कार केला. राधा पुढे झाले आणि म्हणाले, महाराज आम्हाला पलीकडे जायचं आहे, परंतु यमुना दुथडी भरलेली आहे, जाणार कसं तिकडे? म्हणाले, सोपं आहे, कृष्णाला जाऊन भेटा. आणि कृष्णानं जर सांगितलं ते शक्य आहे. तेव्हा सगळ्या उठल्या आणि कृष्णाकडे आल्या आणि कृष्णाला विनवणी करू लागला. कृष्ण म्हणाला, कसं शक्य आहे? नाही नाही, तू करून दिलंच पाहिजे, काहीतरी वाट काढून दिलीच पाहिजे. मग कृष्ण राधेकडे बघून म्हणतो, जा सांग यमुनेला
मी जर बालब्रह्मचारी असेल तर यमुने वाट काढून दे. ते सगळ्या गवळणीत राधेकडे आणि कृष्णाकडे मग खो खो हसायला लागल्या. हा बालब्रह्मचारी, पुन्हा बालपणापासून ब्रह्मचारी, ज्याच्या बायका 16,108 आहे, ही त्याला एक जीवलग मैत्रीण आहे आणि म्हणतो की मी बालब्रह्मचारी असेल. राधेचा विश्वास होता. राधा उठली, सगळ्या गवळणीने घेतली, चला ग बघूया म्हणाले, आणि यमुनेच्या तीरावर आल्या. आणि राधेने सांगितलं की भगवान कृष्ण बालब्रह्मचारी असेल तर तू मला वाट करून दिली पाहिजेस. आणि आश्चर्याचा धक्का बसला सगळ्या गवळणीला. नदीचं पाणी गपकन खाली बसलं आणि वाट झाली. सगळ्या तिकडे निघून गेल्या, पल्लाड निघून गेलं. तात्पर्य काय, आपल्याला दृष्टांत मोठा सांगायची आवश्यकता नाही, आपलं तात्पर्यापर्यंत आपण थांबूया इथे. तात्पर्य काय, भगवान कृष्ण सगळं करत होता, सर्व भोगून तो काय म्हणतो, मी भोगणारा नाहीच आहे, मी करता नाहीच आहे, असं जगायचं. अशा प्रकारे जगायचं आपल्याला. अशा प्रकारे आपण ज्यावेळी न करताची भूमिका घेऊ त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थानं मोक्ष मिळणार, त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण श्रेष्ठ होणार आहे. आता आपल्याला देशमुखताई काय सांगतात त्यांच्याकडे परत जरा माईक देऊया. की आपण संसारामध्ये आपण म्हणतो की अरे अरे असं परमेश्वराने करायला नकोय, पण परमेश्वर हा हे करत नाही. आत्ताच आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे, परमेश्वर हा उदास वृत्तीने राहतोय, पण ज्यांनी कर्म केलेले आहेत त्याच्या कर्माची फळं ही त्याला मिळत असतात. तर जसं की अज्ञान हे अज्ञान आहे की परमेश्वरानं हे केलं, अज्ञान हे ज्ञान हे अज्ञानाने झाकलेलं आहे. जसं पाणी आहे आणि पाण्यावर तेल सांडलेले, तेलाचा तवंग वर दिसतो पण पाण्याचा पृष्ठभाग, नितळ पृष्ठभाग काही दिसत नाही. त्याचप्रमाणे काय होतं की हे ज्ञान हे अज्ञानाने झाकल्यामुळे आपल्यामध्ये जो ज्ञानरूपी सूर्य प्रकाशमान जर करायचं असेल तर आपल्याला सद्गुरू माऊलींकडे जावं लागतं. सद्गुरू माऊलीच आपल्यातला ज्ञानरूपी सूर्य हा प्रकाशित करायचं काम करतात. आणि शेवटी जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे, जे नैष्ठिकी शांती म्हणजेच मोक्षप्राप्ती, त्या मोक्षप्राप्तीपर्यंत नेऊन पोहोचवतात. ही नैष्ठिक शांती जी आहे ती फक्त विरक्त व्यक्तीलाच प्राप्त होऊ शकते. जे मनानं विरक्त झाले, ते कपड्याने विरक्त झालेल्या माणसाला नैष्ठिक शांती प्राप्त होणार नाही. तुकोबारांनी सांगितलं, तर भगवा घालून जर आपल्याला विरक्त होता आलं असतं तर भगव्या रंगाची कुत्री असतातच की. त्यामुळे मनानं आपल्याला विरक्त व्हावं लागेल. आपण संसारात असलो तर संसारातलं कुठलंही सुखदुःख आपल्यावर काही परिणाम ज्या दिवशी करत नाहीत, सुख पण करत नाही, दुःख पण करत नाही, त्यावेळी समजायचं की आपण मुक्तीच्या मार्गावर बरोबर चाललेलो आहोत आणि ती मुक्ती आता जवळ आहे. यासाठी गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे संसार करायचा आहे. हा संसार असं पाहिजे तर समजावं गुरूंनी दिलेला आहे. मागच्या जन्माचं काहीतरी माझं कर्माचं गाठोडं राहिलं होतं, ते भोगण्यासाठी मला संसार दिलेला आहे. मागच्या जन्मामध्ये माझ्या कर्मामध्ये असंही लिहिलं होतं की तुला सद्गुरू मिळतील, म्हणजे चांगलंसुद्धा लिहिलं होतं. त्याप्रमाणे मला सद्गुरू मिळालेले आहेत. आता मी इथे काय केलं पाहिजे, तर जो मागच्या जन्माचा भोग संसार करायचा आहे तो मी संसार करणार. त्या संसारात यश किती ना अपयश किती हे त्या संसारावर सोडून देणार. आणि गुरु भेटलेले आहेत तर गुरु मार्गाने जाऊन गुरुनी आचारसंहिता घालून दिलेले आहे, त्या आचारसंहितेप्रमाणे मी जगणार. कुणाचं वाईट करणार नाही, कुणाला फसवणार नाही, कुणाला लुबाडणार नाही, कुणाला छळणार नाही, कुणाची निंदा करणार नाही, कुठल्याही प्रकारचं दुर्व्यसन करणार नाही, बाहेरखेलीपणा करणार नाही. अशा प्रकारे मी वागेन. आणि एकच ध्यास, रात्रंदिनं ध्यास एकच, गुरु गुरु आणि गुरु. कारण नामदेव महाराजांना देव हृदयात खेळवता आला पण देव कळला नाही. देव कळण्यासाठी विसोबांचीच आवश्यकता भासली. आणि या कलियुगामध्ये आपल्यातला देव जर कळायला हवा असेल तर गुरूंशिवाय तरणोपाय नाही.
रडता पडता कोठेही अडता तोच नेतसे पार, गुरुविन नाही तुझ्या आधार. गुरु ही व्यक्ती समजू नका. गुरु ही नेहमी शक्ती आहे असं समजा. नव्हे नव्हे ती आहेच शक्ती. असा ज्याचा दृढ संकल्प झालेला आहे, असा ज्याचा दृढ विश्वास झालेला आहे, ती व्यक्ती मोक्षाच्या एकदम जवळ जाऊन टेपलेली असते. आणि मग गुरु वाक्य मंत्रमूलम अशा प्रकारे आपल्यामध्ये अवस्था निर्माण झाली की हा मोक्ष फक्त दोनच बोटं उरलेलं असं समजायचं. काहीच कठीण नाही. त्यांची कृपा झाली. कारण गुरुकृपेशिवाय मोक्ष, ज्याला आत्मोन्नती म्हणतात, ज्या सायुज्य मुक्तीमध्ये त्या आत्मोन्नतीचा शेवट आहे, ती सायुज्य मुक्ती त्याच वेळी प्राप्त होणार. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे? गुरुना शरण गेलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींना इथे तेच सांगत, निवृत्ती दासू असं त्यांनी शेवटी उल्लेख केलेला आहे. तर ते काय म्हणतात की जो संसाराला बांधून ज्यानं घेतलेला आहे त्याचा तो खुंटा कधीच सुटतच नाही. तो जाणारच नाही पुढे, तिथेच गोल 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 फिरणार आणि गटांगळा खात राहणार. पण याच्या उलट जो गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि प्रत्येक कर्म अकर्तेपणानं करतो, म्हणजे जे जे काय करायचं आहे ती एक माझा जॉब आहे, माझी एक ड्युटी आहे. आपण बघा नोकरीवर येतो, काळजीपूर्वक नोकरी करतो का? एक जॉब आहे, एक माझी जबाबदारी, त्याचे पैसे घेतो म्हणून करतो आणि मोकळे होतो. ते सुखदुःखामध्ये कधीच नसतो. तशा प्रकारे इथे केलं पाहिजे. खरं म्हणजे नोकरीवर करतोय ते चुकीचं करतोय, पण इथे आपल्याला आत्मोन्नतीकडे जर जायचं असेल तर जे जे प्रपंचातल्या गोष्टी आपण करतो, जी जी कर्म करतो, त्या कर्मामुळे जे जे काय निर्माण झालेलं आहे विश्व, त्या कर्माकडे अकर्तेपणानं बघा की हे माझं नाही आहे, अशा समजुतीनं जगायला सुरुवात करा. आणि गुरूंनी सांगितलं प्रत्येक शब्दाचं अनुकरण करून त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मोक्षाचे धनी नक्की होणार. भगवान कृष्णाला कुठे आणायचं आहे? अर्जुनाला युद्धाकडे आणायचं आहे. कारण आता हे सगळं ज्ञान निर्माण झालं म्हणजे ऐकलं की त्याच्याकडे विरक्त अवस्था येईल. आणि भगवान कृष्णाचा जो मूळ शुद्ध हेतू आहे त्याला युद्धाला प्रवृत्त करणे आणि त्याच्याकडून युद्ध करून घेणे, ते होणार नाही. म्हणून शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं गुरूंकडे समर्पित करा, गुरूंवर भिस्त ठेवा आणि गुरु सांगतील त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. आता पुढे काय उपदेश होतो तो पुढच्या आठवड्यातल्या संत संघामध्ये आपल्याला ऐकावं लागणार आहे. तोपर्यंत आपण आता श्री गुरुदेव म्हणूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.